बी.एड ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। तर विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म कंप्लीट करा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे हे अपलोड करणं कंपल्सरी आहे। ठीक आहे, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। त्याचबरोबर 8 सेमिस्टर ज्यांचेही असेल, कारण की भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांना 8 सेमिस्टर आहे, तर 8 सेमिस्टरचे जेही कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, म्हणजे या व्हिडिओ नंतर। तर ज्यांचेही 8 सेमिस्टर असतील त्या विद्यार्थ्यांनी ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट त्यामध्ये म्हणजे जेही तुमची डिग्री आहे डिग्रीच्या मार्कशीट सोबत तर बघू शकता। अशा प्रकारे हे जे 8 सेमिस्टरचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार थोड्या वेळामध्ये। तर या प्रकारे तुम्ही यामध्ये संपूर्ण तुमचे जे मार्क्स आहे हे ॲड करा, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा आणि तुमच्या डिग्रीच्या संपूर्ण जे मार्कशीट तुम्ही अपलोड करणार आहे, 8 मार्कशीट ज्या अपलोड करणार आहे त्यासोबत तुम्ही हे 90 सर्टिफिकेट म्हणजे 9 डॉक्युमेंट्सची एक PDF बनवून तुम्ही डिग्रीमध्ये अपलोड करा। आणि त्यानंतर बाकी विद्यार्थ्यांसाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट इथेच उपलब्ध करून दिलेले आहे, डॅशबोर्डला तुम्ही बघू शकता। तर यामधून तुम्ही ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट यूज करा। आता राहिला प्रश्न की विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीमधून कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळालेले आहे, तर तुम्ही युनिव्हर्सिटीचे जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे त्यावरून जेही तुम्हाला B.Ed यांच्याकडून जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे ते फिलअप करून घ्या, कारण की B.Edने दिलेलं कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी, त्यामुळे ते तुम्हाला त्यामध्ये ॲड करणंच आहे। ठीक आहे, राहिला प्रश्न आता तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे हा तात्पुरता व्हेरीफाय होऊ शकतो, परंतु तुम्हाला पार्शियली व्हेरीफाईड राहिलेले फॉर्म नंतर तुम्हाला जे कास्टचं बेनिफिट आहे हे मिळणार नाही आहे। त्यामुळे 16 तारखेच्या आत तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे आपल्या फॉर्ममध्ये टाकणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर आपले फॉर्म सबमिट करा, म्हणजे लवकरात लवकर ज्यामध्ये तुमचे जे फॉर्म आहे हे व्हेरीफाय होणं गरजेचं आहे। 16 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे। त्यानंतर आता कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये जर कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कारण की 8 सेमिस्टरचं कन्व्हर्जन सर्टिफिकेटसाठी भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स आलेल्या होत्या। तर त्यासाठी हा व्हिडिओ आणि याबद्दलची जे लास्ट डेट आहे आणि फॉर्म भरण्याचा व्हिडिओ ऑलरेडी दिलेला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे। तर कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा। राहिला प्रश्न अजून एक यामध्ये अडचणी जात असेल तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करताना, कारण की डिग्रीचे जे तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट करत आहे तर तुम्ही तुमच्या मार्कशीटनुसार सब्जेक्ट सिलेक्ट करा। ठीक आहे, आणि जर काही अडचणी येत असेल तर तुमच्या आजूबाजूला जे काही कॉलेज वगैरे असेल किंवा सायबर कॅफे असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तो फॉर्म फिलअप करू शकता जर तुम्हाला अडचणी येत असेल तर। ठीक आहे, कारण की जसे जसे एज्युकेशन चेंज होणार आहे सब्जेक्टसुद्धा चेंज होतात त्यामुळे। ठीक आहे, तर B.Ed ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही तुम्हाला अडचण येत असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर माहिती देण्याचा प्रयत्न करू आपण। तर B.Ed ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।